श्रीमंत व्हा, सुखी व्हा मित्रांनो. मित्रांनो, जेव्हा वेगवेगळे सेशन्स मी कंडक्ट करतो, त्यावेळेला मी एक रिक्वेस्ट करतो सगळ्या गुंतवणूकदारांना, की तुम्ही आज पैसे कमवताय, पैसे गुंतवताय, पैसे खर्च करताय, आयुष्य एन्जॉय करताय. याबरोबर एका गोष्टीची तुम्हाला जाणीव ठेवायला पाहिजे किंवा लक्षात ठेवायला पाहिजे, की असा एक वेळ येऊ शकते तुमच्या आयुष्यामध्ये, की जेव्हा तुमचं इन्कम थांबेल आणि पैशानी तुमच्यासाठी काम करण्याची आवश्यकता भासेल. ती ॲक्चुअली प्रोसेस आजपासूनच चालू झाली पाहिजे. पैशाने तुमच्यासाठी काम करण्याची प्रोसेस आजपासूनच चालू झाली पाहिजे आणि त्यासाठी पैशा संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी, पैशाला बलशाली करण्यासाठी, पैशाला पॉवरफुल करण्यासाठी तुम्ही वेळ देण्याची आवश्यकता आहे. जसं तुमचं स्वतःचं मूल आहे, त्या मुलाला जसा तुम्ही वेळ देता, त्याचं एज्युकेशन कसं होईल, त्याला चांगली शाळा कशी मिळेल, त्याला नॉलेज कसं बिल्ड होईल, त्याचं करिअर कसं होईल, तसं पैशाचं सुद्धा करिअर करण्यासाठी तुम्ही काम करायला पाहिजे. मी बऱ्याच वेळा गमतीने सांगतो, पण ही गंमत म्हणून घेऊ नका, कारण का काही लोकांच्या आयुष्यात ही रिॲलिटी आहे. तुमची मुलं तुम्हाला तुमच्या म्हातारपणी सांभाळतील ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळे त्याच्याकडे कितीही लक्ष दिलं, तरी त्याची 100% गॅरंटी देता येत नाही. परंतु पैशाकडे जर तुम्ही भरपूर लक्ष दिलं, जसं तुमच्या मुलाकडं लक्ष देताय, तसंच तुम्ही पैशाकडे पण लक्ष दिलं, तर तुमचा पैसा तुमच्या म्हातारपणी नक्की तुम्हाला सांभाळेल. आणि दुसरी गमतीशीर गोष्ट अशी आहे, गमतीनेच सांगतो मी हे, पण अगेन काही लोकांच्या आयुष्यात हे सीरियस आहे. जर तुमच्या खऱ्या मुलाला तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, हे कळलं, मी पुढचं बोलत नाही. तुम्ही जे हसलात त्याच्यावरनं मला कळलं. तुम्हाला कळलेलं आहे. तेवढं महत्वाचं आहे पैशाकडं लक्ष देणं. पैशाबद्दल स्वतःची जागरूकता वाढवणं. पैशाच्या गुंतवणुकीबद्दल स्वतःचं ज्ञान वाढवणं. आर्थिक नियोजनाबाबतीमध्ये, पैशाच्या नियोजनाबाबतीमध्ये, संपत्तीच्या नियोजनाबाबतीमध्ये स्वतःचं ज्ञान सातत्याने वाढवलं पाहिजे. आणि ह्यावर नवरा-बायको दोघांनी मिळून डिस्कशन करायला पाहिजे. खर्चाच्या बाबतीत डिस्कशन करायची आवश्यकताच नसती. ते आपोआप होतात. गुंतवणुकी बाबतीमध्ये डिस्कशन करायची आवश्यकता आहे. आणि मित्रांनो, हे जर तुम्ही आज लक्ष दिलं नाहीत, तर कदाचित तुमचा भविष्यकाळ हा प्रॉब्लेमचा असू शकतो. त्यामुळे आजच लक्ष द्या, सीरियस व्हा आणि आजपासूनच पैशाच्या मॅनेजमेंटच्या बाबतीत, पैशाचं प्लॅनिंग कसं करायचं, गुंतवणूक कुठं करायची, कशी करायची, गुंतवणुकीमध्ये रिटर्न किती येतायत, मला किती रिटर्न अपेक्षित आहेत. आणि हे फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये. काही बेसिक स्टेप्स तुम्ही फॉलो केल्यात तर हे तुम्ही सहज करू शकता आणि त्यासाठी वेळ गुंतवणुकीची आवश्यकता आहे. सो आम्ही रिकमेंड करतो, की आठवड्यामधले 2 तास तुम्ही नवरा-बायको मिळून हे डिस्कस करा, की मला कुठले गोल अचीव्ह करायचेत, काय गोल अचीव्ह करायचे, आजपर्यंत गुंतवणूक कशा पद्धतीने चाललेली आहे, येणाऱ्या वर्षामध्ये मी काय एक्सपेक्ट करू शकतो, वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट आपण जी वापरतोय इन्व्हेस्टमेंटसाठी ती योग्य आहेत का, त्यामध्ये रिबॅलन्सिंग करायची आवश्यकता आहे का, त्यामध्ये काही चेंजेस करायची आवश्यकता आहे का, कारण का हे एंटायर फील्ड खूप डायनॅमिक आहे. मनी हे फील्ड प्रचंड डायनॅमिक आहे. तुमचं स्वतःचं आयुष्य डायनॅमिक आहे, तुमचे गोल डायनॅमिक्स आहेत. तर ह्या सगळ्याला इनकॉर्पोरेट करण्यासाठी रेग्युलर ट्रॅकिंगची आवश्यकता आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर ॲडवायझर्स असतील, तुमच्याबरोबर कन्सल्टंट असतील, त्याही बरोबर ते असले तरी तुमचं स्वतःचं तुमच्या पैशाकडे लक्ष हवं हे लक्षात ठेवा. त्या पैशाला योग्य पद्धतीचं खत-पाणी घातलं गेलं पाहिजे, की जेणेकरून तो फ्लरिश होईल आणि हे पैशाचं झाड, ही जी संपत्ती आहे, ती तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल, कामाला येईल आणि आजचं आणि उद्याचं दोन्हीचं आयुष्य तुम्ही खूप आनंदाने, सुखाने जगू शकाल. तुमचे ह्याच्याबद्दल काही विचार असतील तर निश्चित आमच्याबरोबर शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आयुष्य श्रीमंतीने आणि आनंदाने जगा. धन्यवाद.